माझ्या मीराबाईची भक्ती होती. एवढी वेडी भक्ती केली, पायात घुंगरू बांधून नाचत होती. समाज नाव ठेवत होता, विशेष नाही. बाप सुद्धा रागवायला लागला. बाप म्हणत होता, मीरा अगं तू माझं पोट बदनाम करते. पण तरी सुद्धा मीराबाई पायात घुंगरू बांधून नाचत होती. एवढी नाचली, समाजाने विरोध केला. एवढी नाचली की जगाच्या मालकाला नाचायला मजबूर करून दिलं. एवढी नाचली महाराज. लाज नाही ठेवली समाजाची. आणि समाजाचं कामच आहे, जेव्हा तुम्ही चांगलं करायला निघतात ना जितू मामा, जेव्हा चांगलं करायला निघतात ना तेव्हा नावं ठेवणारे उभे राहतातच. फॉर एक्झाम्पल, माझं या वर्षाचं बेस्ट उदाहरण आहे. या लाईट कशांसाठी लावल्यात आपण जितू मामा? उजड करासाठी, बरोबर आहे ना? लाईट कशासाठी लावली आपण? उजड करण्यासाठी. हा, पण जटे उजा ऐकलो का तटेच किडा पडतस. मन बोलणं समजे राय ना तुमले. जटे उजड करा जाऊ का तटेच किडा पडतस. पण किडा असले बेस्ट नाही एखादा लाईट बंद पडणार का? अजिबात नाही. कारण त्या लाईटले माहिती या किडा कितला का बुन बुन करत ना पायटे मर जाते. मला काल दिन आपण चालू वन असे मनीषनी किडाशनी वर्षे लागा नाही जीवनमा सक्सेस बनवेन ते. आता मी कीर्तनातून मी नाचत राहतो, माझं रंगात असतो मी. लोक काय म्हणतात मला घेणं देणं नाही. मला पक्क माहिती म्हणा का नाही याल मी आवडस. विठ्ठल विठ्ठल मीराबाई नाचली, गरीबाची नव्हती, राजकन्या होती महाराज. राजाची मुलगी होती तरी सुद्धा पायात घुंगरू बांधून नाचली. फॉर एक्झाम्पल, ही चांदी दीवार न तोड़ी मीरा ने घर छोड़ दिया. एक धनवान की प्रभु से नाता जोड़ लिया. एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया. नाचे गाई मीरा बाई लेकर घर में एक तारा. पाँव में घुंघरू गले में माला, भेष जो धनिया का डाला. आजा गुल की धनवान को मीरा जी ने छोड़ लिया. एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया. एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया. स्त्री असल्यावर पायात घुंगरू बांधून नाचली देवाच्यासाठी. म्हणून देवाच्यासाठी काही करायला अजिबात लाज ठेवायची नाही. कारण लोके काय म्हणतात, हाय सर मजर आहे नो, ते आपण काहीच करू शकत नाही. लोकेले तुमना माझर दोष काढणार आहे ना, तुमनी चूक नसली तरी पण दोष काढी टाकते. मनीषीन लोके काय म्हणतात, साहेब पहिले डोकं माय फॅट काढी टाका ना. लोके कोणलेच चांगलं म्हणतात नाही. सांगू का तुमले, इथला वायबार जन्माली झालेत काय काय पोरी मंजोड येतात. मला सांगता रविकिरण महाराज आमना मताराल का नाही, आमना दल्लाला अक्कलच नाही शे. खरंच अक्कल नाही शे भाऊ. बापमा सुद्धा दोष काढणारी अवलाद जन्माली गई, आमना दल्लाला अक्कल नाही शे म्हणे. म्हणतं खरंय भाऊ, तुन दल्लाला अक्कल राहते, तुला कसाला जन्माला घालता तू. म्हणजे बापमा सुद्धा दोष काढणारी अवलादी गई. महाराज तुमना मनामा दोष काढत नाही कसावर ते. म्हणून तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, लोक काय म्हणतील डोक्यातून काढून टाकायचं, मनात एकच ठेवायचं, मुझे लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने. हो मुझे लगी प्रभु संग प्रीत ये दुनिया क्या जाने. क्या जाने वही क्या जाने, क्या जाने दुनिया क्या जाने. मुझे लगी प्रभु संग प्रीत ये दुनिया क्या जाने. मुझे लगी काना संग प्रीत ये दुनिया क्या जाने. लोकेश ना वर्ष लागानच नाही. एक गौडने हे झाली बदनाम ग, झाली बदनाम ग, झाली बदनाम देवा तुझ्या पायी. चित्त संसारी लागत नाही. देवाची भक्ती करत असताना कितीही बदनामी झाली तरी लोकांच्या नादी लागू नका. कारण कौरवांच्या सोबत हजारोच्या संख्येनं सैन्य होतं आणि अर्जुनाच्याकडे फक्त एकटा कृष्ण होता, तरी बाजू पांडवांची खरी ठरली. म्हणून हजार लोक आपल्याला काय म्हणतात त्याच्यापेक्षा जगाचा मालक कोणत्या नजरेनं बघतो याला महत्व द्यायचं. लोकेशना का मी किडा पाडणं. भक्ती करत असताना बोलणं का दादा तुम्हाला टाइम होई गायत मला कवच नव्हे जाईल, मी बी आवरी लिसू. पण तुम्हाला 2-4 जणच नाही करता. या बहिणीच ना रडणं राहायचंय ना. बऱ्याच पोरी शिकाली येईल राहते रडणं भाऊ. हा मन कीर्तनाव क्लासची पुरुषले रडणं शिकाडा ना. हा भक्ती करत असताना
दोन चारच आहेत त्या दादाश्री जाऊ दे. गाव परत चांगला पीक मारी तण उगस शिलगाय देव. तुम्ही मोसंबीस ना बाग लाय द्या तण उगसच आणि उत्पन्नांकडे ध्यान देऊ तणीकडे काय ध्यान देऊ. मन दाजी आहेत ना जळगावला राहतस पारोडा लोणात त्या वावरमा फेरी मारायला नोकरीला आहेत. मग वावर देखालो ना वावरमा इथलं तण मातेल होतं मक्की मा तण दकीश त्यास ना पप्पाला फोन करा का हो पप्पा म्हणे आपला वावर मग मक्कीच माती पुरं तण मातेले म्हणे. येडा तणनीकडे काय दकी राहणार बोनक दक म्हणे कवडं दांडलंय म्हणे. हा तणनीकडे ध्यान नाही देऊ इथला लोक बटेल याशनीकडे दक न पडीन माले. विठ्ठल विठ्ठल आणि त्यासले ऐकणार मनीषने बिचार असले असं वाटत या किडा पाटीन महाराज आवरीली आमनं बी ऐकणार राहायचं तळमळ. अजिबात टेन्शन लिहू नका तुम्ही अक्कासनी इच्छा पुरी करसो मी या कितला का किडा पाड्यात ना बाकी नसले कसा रास ना त्याच ना येतो नाही रास मला दुखाडा ना पण न कळत त्याच ना चाव्याला लाग जातं. आणि बाकी ना मग येत ना आपला विरोधक बी राहतं किडा पाडायला बी येईल राहतं त्याच नाही वर्षे मी लागत नाही. भगवंताचं नामचिंतन करायला अजिबात लाज ठेवायची. हा आणि जर तुम्ही तो विचार केला लोके काय म्हणतील ते लोके आपले जगू देतच नाही. भक्ती करत असताना अंतकरणापासून असली पाहिजे. आटे देवनं भजन म्हणान सांगू का बाबा आटे म्हणतात नाही आटे चांगलं वातावरण म्हणलं का ना मग आमना अख्खा जुना भजने अख्खा म्हातारा शेतात आज तरुण बी वय घ्यात का तयार का काय नाही वय घ्यात का तयार वय राहणार का आपला ओस पाहता वय राहणार. म्हणजे पहिले गाव परात जायची ती आमना बाकी ना शब्द तुम्हाला डोक्यावरती जातं का पट समजस ना. विठ्ठल विठ्ठल आटे बाबा लोके बसेलेत बिचारा टोपीवाला. आता तरुण भाऊ शेत असे एक दोन शेत म्हातारा मागे बटा बाबा बसेल शेत. आटे असं वातावरण आहे ना सचिन बाबा तुम्ही आलेले असताना पहिले आलेले आहेत ना आटे वातावरण इथलं चांगलं आहे. बाकीना म्हातारा बी माडकरी शेत आटे बाकीना सांगा तर मी फक्त आपले त्या कोणी काही देईल नाही त्यासनी काय बडाई मारा ना बाकीना काही संबंध नाही. बाकीना शेत माडकरी पण चांगलं आहे बोल गाड्यानं वातावरण भजन बिजन होत्रासाठी काही का असे ना आठे बरंच पारमार्थिक वातावरण आहे. नाही ते काही काही गावेस मग 50-50 60-60 वरीसना माणसे 70-70 वरीसना म्हातारा कधी देवनं नाव लेतच नाही. मी स्टँडले होतो उभा एक 75 वरीसना म्हातारा आटे भजन म्हणान सांगू आटे म्हणतात नाही आणि 75 वरीसना म्हातारा स्टँडवर गाणं म्हण राहतं. हे आस्ती निहायत निरात दारू पिनास मी नशा खोटा ना बोलाव दो के वासती एक बुकामा मोका कट्टा म्हणतो. 75 वरीसनी वय मा या किडा पाडला होतून पहिले कितला किडा पाडेल होते मी. कोणच्या वयात काय करावं हे सुद्धा भान असलं पाहिजे माणसाला. तरुण पोऱ्या जर म्हणस होय तर समजू शकतास आपण 75 वरीसनं म्हातारा 75 वरीसनं म्हातारा लय लय म्हण राहतं. धोकेबाज 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 वती रती 75 वरीसमा जरी या किडा पाडला नाही आणि पहिले कितला पाडेल होती म्हणतो. अरे चाल जर ती आवडली ना भाव आपल्या भगवंता प्रतीचे असले पाहिजे. जसं की ये तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई. तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई दीवानी हो गई मस्तानी हो गई दीवानी हो गई मस्तानी हो गई. तेरी बात में काना कर छोड़ा गई तेरे बात में काना कर छोड़ा गई तेरे बात में काना कर छोड़ा
आबा मी तुम्हाला पाय पडत मन कडे नका कथा मी पार पाळलीच हो, तुम्ही नका पसा माली नीच ना लायसन भेट जायला आबा काय शे ना म्हणा व्हिडिओ व्हायरल होई जातात आबा सारखा माणूस बी त्याने शपक गवडणी म्हण राहता नका आबा तुम्ही काय डाग नका लायली आई मुरवत काय काम पडीन माय बा आई कोणीच म्हणा नाही मी एकलाच म्हणसू बाबासले वाचू दे त्यासनी मजबुरी गाणं कसलंही असू द्या भाव आपले चांगले असले पाहिजे नाही का तुम्ही कोणचंही गाणं सांगा त्या गाण्यावर मी माझ्या भगवंताप्रतीचे भाव व्यक्त करू शकतो नाही का जसं की हे ला 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 कोणतं गाणं आहे भाऊ गाणं कोणतं आहे मेरे अरे काय कमाल करा ना गाणं कसलंही असू द्या भाव आपले होतायचे फॉर एक्झाम्पल हे शाम जाने जिगर तेरी पहली नजरी शाम जाने जिगर तेरी पहली नजरी जब नजर से मिलाई मजा आ गया दिल तो घायल हुआ मैं भी पागल हुआ वो अदाई दिखाई मजा आ गया शाम जाने जिगर तेरी पहली नजरी जब नजर से मिलाई मजा आ गया गाणं कोणतं बी राहू द्या भाव आपला चांगला पाहिजे बरोबर आहे का नाही हा रोहित महाराज खरं आहे ना हा या खरा ना जे कॉनलेस मी यास नवय नाही आपण तरुण भाऊच नाही एक गाणं यासले जरी पूर्ण ब्लॉक लिस्टले टाका ब्लॅक कर यासले काय ब्लॉक करा नंतर अंधारा मा बट्टा जाड काल बितडा नाड मोबाईल तरी बट्टन तडे गुणगुणावतस पाखरा आजाद केलंय तुला ओ भाऊ तू नाही आजाद कर रे तुला पाखरू ऑलरेडी आजाद होत रे तुला फक्त मोबाईल रिचार्ज मारण करता तरी टेल होत रे बानड सुरत नाले उलट तू ना पाखरानं पहिले ठरायला होतं म्हणलं गिन्नी बुंदी यालेच बाळा लावसो बानट सुरत नाले लगीन करीन 2.5-3 वर्ष मग तिनं एक पोरगरास वरीच नाही ती मायर मायस नाव चौक मा पटेल राहायची याला दकेच ती पोऱ्याला सांगत बघ भाऊ मामा कसा बसलाय बघ भाऊ हा नाव सांगत पाखरा आजाद केलं तुला बानट सुरत ना हे म्हणून काय फायदा नाही दादा इतकी वेळी भक्ती करायची किती ही दीवानी में गाना तेरी दीवानी भूमि दीवानी में जावा तेरी दीवानी भूमि चढ़ा शाम रंग ऐसे अंग अंग पे मेरे तेरा नाम जपती हूँ मैं सांझ सवेरे सारे जमाने से बेगानी हुई दीवानी में गाना तेरी दीवानी हुई दीवानी में जावा तेरी दीवानी हुई गाणं कसलंही असू द्या भाव आपले चांगले असले पाहिजे दादाश्री बरोबर आहे ना मन तरुण भाऊसले आवडीच असते आता तुम्ही बहिणीच हाय मानचेच न वही घे तुमल्या आडे देऊ न बजन म्हणा सांग आडे म्हणतेत नाही आणि त्या दुसरा गाणं म्हणाला आहे काय करतीत नाही बहिणीच हो पहिल्या बाया निंता सुद्धा बजने म्हणत हे जाते मी बेटाया पिठू माऊलीला जाते माहिराला माझ्या जाते माहिराला झाडो जाडी फांदो फांदी सांगा पाखरानो पंढरीची वाट मला दावाची म्हण्यानो पहिल्या बाया म्हणत आते आको सांगस पहिली सुरुवात जे आदिवासी लोक लगीनमा गाणं म्हणतात ना त्याचा लगीनमा सुद्धा देवना गाणं राहतस उठर हनुमान तुला मानस लगीन निगरणा निवतान तुला देनास मी गाणं चाल बदलाय टाकेले उठर हनुमान तुला मानस लगीन निगरणा निवतान तुला देनास आदिवासी लोक सुद्धा देवना गाणं म्हणतात आणि तुम्ही स्वतःला चांगली जात ना म्हणणार तुम्हाला गाणं कोणी टाकी अंगण मागा शिलगाय दिसू यंदा ती काढले राव देवा नाही कोणी टाकी अंगण मा खाट बाणट सुरत नाही
हाय कोणी टाकी अंगणमा खाट हाय म्हणा उद्धार होई जाई तुम्हाला. तुम्हाला गाणं एक बी तथ्यावर आणि पत्त्यावर राहतात नाही तेवढं बरं आहे. अगो बिचाऱ्या मावले बटा मी तिथे लबाड लुबाड म्हणले तरी सही करले तीच. खरं तर मी काना देशाचा मुलगा असल्यामुळे मी त्या बहिणींचा भाऊ आहे, मायांचा मुलगा आहे. मनीषीन मी बोलच ना ते हाशी हाशी जी राहिले तेच बिचारे आई तुम्ही बोली द का घर जाईन 3 दिन जेवण ना टाया बठावणे तुम्ही. एकमेव रवी आहे त्यानं बट दकस इथलं बोलेलोर बी हाजीले ती बिचाऱ्या का बहिणीसून खरं आहे का नाही. पण हाय कवयवस माहितीये का मायनी लेकरूनी भाषा मायलेकडच. मायनाकडे पोरगानी जर भाकराऐवजी काकर मागे ना तरी माय बरोबर भाकर देस का कारण पोऱ्यानी भाषा मायलेकडच. तशा म्हणे माय असले कडस म्हणी भाषा. अहो हासांसाठी बोलच भाऊ काय खरं बोलत. हो एक विनोद म्हणून बोलणं राहतं नाही तिसले बोलसू एवढं काय मी मोठा आहे का. आमच्या संतांची शिकवण आहे नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान. नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान. जिस नारी से जन्म लेते हे राम भक्त हनुमान. हा अधिकार तुमचा आहे मायाव. तुम्हाला रवी किरण महाराज बोलेले एवढा तो मोठा नाही. तुमचा अधिकार खूप मोठा आहे पण एक विनोद म्हणून बोलणं आणि ते विनोदातून मला काहीतरी चांगला संदेश द्यायचा असतो म्हणून मला बोलणं आहे. खरं तर तुमचा अधिकार खूप मोठा आहे. मी तुम्हाला बोलेले एवढा मोठा नाही पण एक विनोद म्हणून बोलतो. बोलू ना बहिणीस्व बोलू ना देखा बोला नाही विचारेलोर बी बाया सांगणार बोला महाराज बोला. बाकीने बाया बिगर बोलाने सांगणार मनमान मनमा बोल बोल आमले माहिती तू नीच जे तू बोलशीस बोल. महाराज कितलं उदार अंतकरण येऊ. बोलू ना बहिणीसून राग नाही यावा ना मग पक्क ना मायच्यान देखा खरंच बोलू ना राग नाही यावा ना पक्क ना पक्क ना बहिणीचं. खरं सांगू का तुम्ही जातलं वाढत राहस पण एक नंबरनी लब्बाड जात राहस आई. तुम्ही कस काय सहीन करतस काय अजून भाऊ तेवढं बरं आहे. लंगाणाऱ्या बाया नाहीत तशा बट जाता ना सांगसू बहिणी नाही 5 मिनिटं आधी एक नंबरनी लब्बाड जात ते पाहिजे जात राहस. इस ना गाणाच मा बी लबाडी एक लगीन मा गाणं म्हणतेस बहिणी म्हण तुम्ही. नवरीना बाप घोडे उन्हा वाजा गैरत उन्हा मोती पैरत उन्हा. खरं रास का बहिणी म्हणते नवरीना बाप घोडे उन्हा वाजा गैरत उन्हा मोती पैरत उन्हा. खरं रासते मोती पैरत उन्हा तो याद ना बोचकत बाचकत उन्हा आणि आई माय सांगस मोती पैरत उन्हा. एक नंबरनी लब्बाड जात राहत आहे ततान्या बाईसनी. यस नाही एक बी गाणं तर त्यावर राहत नाही. गाणं सांगत ना तरी सुद्धा आपलं खरं होईल जास्त. महाराज 11:30 वयात नाही मना काय वांधा नाही पण तुम्ही या म्हणा बाबाच ना विचार करशा ते 12 वाजता होत ना आमले काय करणे. हा चालू देऊ का कोणले कोणले वाटस मी चालू द्यायला पाहिजे असं. अरे नाही नुसता वर हात करा असं सांगा म्हणजे वर बोटे करा कोणले कोणले वाटस मी अजून बोलायला पाहिजे असं. सचिन बाबा ए आरोड्या नका मारू. सचिन बाबा या वर बोट करेल वालाच पण 11-11 जमा करा. हो म्हणा बाप फोन पे आईन टाइमला सांग देते भाऊ मापा का फोन नि पांढरे जाणू आई ते असं वय की फोन मापान पे दल्ला पाणी जाणू दोन्ही जोडी तवय फोन पे वय चांगलंय. काही काय नाही येता शक्ती दाई किन का देतेच नाही द्यायच्यात बहिणीसं. तुम्हाला गाणाच मला बडी कितली रास्ते काही जनाबाईना लिखेल नाही काही मीराबाईना लिखेल नाही काही देवनी स्तुती नाही काही देवनं भजन नाही. त्यांना मा तुम्हाला अख्खा गाणं लबाड राहतास. त्यांना माखो एक गाणं आहे तुम्हाला आमना दोंडाचं मग लग्न होतं एक बाई गाणं म्हणून ते नवर देऊन करता ए तैनो ना मना दादा उना निमित्ते समजी ग उना माय मना हिरो उना तैनो ना मना बापू ना निमित्ते समजी ग उना माय मना गोविंदा उना. मी म्हणतो आपली मुंबई जाणं काही शक्य होत नाही. आपला गावामा गोविंदा याला देखील येऊ म्हणतो मी. थंडा पाणी काय अंग दोयली ना गोविंदा दाखा नांद आणि ती काकुली चार म्हणतो तुला गोविंदा कथा आहे बहीण म्हणतो. ती बहीणनी गोविंदा दाखा लाईट ना खाली उभा होता तर दिकेने इथला नियागार होता हा गोविंदा आहे तू ना तवच ना म्हणा भरोसा झोपडी घ्याय जातो एक नंबरनी लब्बार जात राहाय तताने पाहिजे नाही. तुम्ही गाणाच मला बाडी बहिणी सोन चला कुठे कुठे लबाडी तुम्ही पटपट सांगास. तुम्ही गाणाच मला बाडी समजा
तुम्ही यांना पण त्यांना पण पैसा जमा करा, खिसामा पैसा ठेवा, संध्याकाळी शर्ट खुंटील टांगी द्या, कपाट माठी द्या, तुम्ही जेवण करल्या झोपिल्या, तुम्ही रजावर उतरणार कमान माय ड्युटीला चालू असतो ना, खिसा जांभळा तुम्हाला ठेल पैसा 500 उपाड देस, तुम्ही सकाळी चेक करा, का रे पैसा कमी वाट राहणार, उलटा चोर कोतवाल कुठं वाटे आखो वर तरी राहत, तुम्ही मोबाईल काढा मग कुठे पाठ टाका तुमल्या सुमारा नाही हो म्हणा बापटा बरोबर आहे घ्या, 500 गई घ्या, मी इथला बहानाच सुरूच नाही, तुम्हाला 500 जमा करस, रक्षाबंधनले जा 2 ग्राम सोनं बनायलाच तुम्हाला आत्माटी देस, मनभावने का 2 ग्राम सोनं बनाय देणं, आपलं डोकं काम करत नाही, मागला फाडा मागे तू याचे आले दूध सापडे नाही, या 2 ग्राम सोनं लिहिणं कसं चाल म्हणूस तर गाणाच मला बाडी घर मला बाडी अजिबात नाही, गली आली मा सुद्धा लबाडीची. आबासाहेब तुम्ही घ्या बसून, मनी इच्छा आहे तुम्ही बशील.